राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़ की ओर से अन्न त्याग तथा धरना आंदोलन गांधी चौक परिसर में किया गया। तो आइए जानते हैं इस खबर में यह अन्न त्याग आंदोलन किस संदर्भ में किया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़ की ओर से शहर की विविध समस्याओं को लेकर शहर जिलाध्यक्ष दीपक जायसवाल के मार्गदर्शन पर तथा राहुल देवतले के सहयोग पर अन्न त्याग तथा धरना आंदोलन महानगर पालिका के परिसर में किया गया है, जिसमें बड़ी संख्या में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़ के पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद थे, जिसमें मुख्यतः शहर जिलाध्यक्ष दीपक जायसवाल, पूर्व नगर सेवक संजय वैद्य, विनोद लम्हाने, नीलेश मानकर, सुहास पिंगे, मनोज बंडीवार, मारुति झाड़े, परब गिरटकर, संजय जिजिलवार, लाला घरगेलवार, अशोक घुमड़े, राज सिलसिला, अभय राउत, लोमेश कुगुड़कर आदि की मौजूदगी थी। तो आइए सुनते हैं इस आंदोलन के संदर्भ में चंद्रपुर जिला शहर उपाध्यक्ष राहुल देवतले ने क्या कहा। काँग्रेस पक्षातर्फे अन्न त्याग व धरणे आंदोलन करण्यात आले आहे। चंद्रपूर महानगर शहर पालिकेच्या पटांगणात चंद्रपूर शहरामध्ये वारंवार हे जे रस्त्याचे खोदकामं करून राहिले आहे, याचा प्रश्न चंद्रपूर शहरवासियांना पडलेला आहे। यासाठी वारंवार आम्ही निवेदने दिले महानगरपालिका प्रशासनाला, तरी पण महानगरपालिका प्रशासनातर्फे आम्हाला कोणते उत्तर मिळाले नाही। यानंतर चंद्रपूर शहरातील महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील डॉक्टर रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा व नर केसरी अभ्यंकर शाळा हे बंद करण्यात आली। या बंद शाळेमध्ये अभ्यासिका देण्यात यावी यासाठी मागील वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही इच्छा आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले, तरी त्या पत्राचे आम्हाला कोणते अजूनपर्यंत सडोतर उत्तर मिळालं नाही। यासाठी आम्ही मागील वर्षी 2024 मध्ये धरणे आंदोलनही केले होते, तरी आम्हाला कोणतेही उत्तर अजूनपर्यंत दिलेले नाही। यानंतर आम्ही आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारून राहिलो, तरी यानंतर आमच्या या मागण्यांकडे या महानगरपालिका प्रशासनाने लक्ष दिलं नाही। तर यापेक्षा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करू अशी आम्ही महानगरपालिकेला प्रशासनाला चेतावनी करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। साथ ही इस मौके पर मौजूद शहर जिलाध्यक्ष दीपक जायसवाल ने भी इस धरना आंदोलन को क्या कहा, आप स्वयं सुनी उन्हीं की जुबानी। आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरद पवार गटातर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे। खास करून चंद्रपूरच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल आम्ही वारंवार इथे आवाज उचलत असतो। आजचे जे मुद्दे आहेत ते राहुल देवतळेने घेतलेले आहे। मला 2-3 मुद्दे घ्यायचे आहे। एक तर रेतीचा मुद्दा घ्यायचा आहे की ते रेती जे आहे ते रेतीचा जे अवैध चालू आहे खनीकरण, म्हणजे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे। आणि शासनाने जे सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे डेपो करू म्हणून वाळूचे, ते चंद्रपूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत डेपोची स्थापना झालेली नाही। ते लवकरात लवकर डेपो करण्यात यावे व 600 रुपये ब्रासप्रमाणे हे रेती वितरण करण्यात यावी। त्याचप्रमाणे आमचा दुसरा मुद्दा आहे की इथे मेडिकल कॉलेज तर झालेलं आहे, पण त्याच्यासाठी साहित्य खरीदण्यासाठी 100 कोटीची जी आवश्यकता आहे, त्याच्यासाठी माननीय आमदार किशोर जोरगेवार हे प्रयत्न करीत आहे। या विधानसभेत त्यांनी तो प्रश्न मांडला होता, परंतु आज सरकारची हालत अशी आहे की सरकारच्या तिजोरीत खणखणाट आहे, त्यामुळे सरकार हा पैसा देऊ शकत नाही। तिसरा मुद्दा आमचा आहे की चंद्रपूर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या बंद होत आहे, तर त्या अशा 2 शाळा आहे त्या बंद अवस्थेत आहे। तिथे राहुल देवतळेची मागणी आहे की तिथे अभ्यासिका सुरू करण्यात यावी, जेणेकरून जे मुलं शिक्षित जे शिकणारे मुलं मुली आहे त्या अभ्यासिकाद्वारा तिथे त्यांना चांगलं शिक्षण मिळेल। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।